नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्य याचा अभ्यास करायचा आहे. सहकार आयुक्त व निबंधकांना 3 प्रकारची कार्य पार पाडावी लागतात. कारण सहकार आयुक्त व निबंधक हे सहकारी क्षेत्राचे सर्वोच्च अधिकारी असतात आणि त्यामुळे सहकारी संस्था कायदा आणि नियम यानुसार निबंधकांना काही कार्य पार पाडावी लागतात. त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे वैधानिक कार्य. जे कायद्यानुसार कार्य निबंधकांना पार पाडावे लागतात त्या कार्याला वैधानिक कार्य असे म्हणतात. दुसरं कार्य निबंधकांना पार पाडावं लागतं आणि ते म्हणजे नियंत्रणात्मक कार्य. सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जे कार्य निबंधकांना पार पाडावे लागतं त्या कार्याला नियंत्रणात्मक कार्य असं म्हणतात. थोडक्यात निबंधक सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य पार पाडतात. तिसरं कार्य निबंधकांना पार पाडावं लागतं ते म्हणजे विकासात्मक कार्य. सहकारी संस्थेचा जास्तीत जास्त विकास साध्य करण्यासाठी निबंधकांना प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळे त्यांना विकासात्मक कार्य सुद्धा पार पाडावं लागतं. म्हणजेच थोडक्यात सहकारी संस्थेचा जास्तीत जास्त विकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचं कार्य सुद्धा निबंधकांना पार पाडावं लागतं. मग आपल्याला बघायचं आहे पहिलं वैधानिक कार्य. निबंधक हा सहकार खात्याचा प्रमुख व्यक्ती असल्यामुळं सहकार कायद्याचे सहकारी संस्था योग्य पालन करत आहे किंवा नाही यासाठी अनेक अधिकार निबंधकांना देण्यात आलेला आहे आणि त्याचा वापर करून विविध कार्य पार पाडण्याचं कार्य निबंधक पार पाडतात. मग वैधानिक कार्यामध्ये पहिलं कार्य निबंधकांना पार पाडावं लागतं आणि ते म्हणजे नोंदणी करणे. निबंधक हे सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचं महत्त्वाचं कार्य पार पाडतात. जेव्हा एखादी संस्था किंवा एखादा प्रवर्तक नोंदणीसाठी अर्ज करते अशा वेळी निबंधक त्या अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करतात. कारण नोंदणी अर्जासोबत कायदेशीर कागदपत्र जोडावी लागतात आणि ती कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता सहकारी संस्थेने किंवा प्रवर्तकांनी केलेली आहे किंवा नाही हे पाहण्याचं कार्य निबंधकांना पार पाडावं लागतं. आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची खात्री पटल्यास अशा संस्थेची नोंदणी आपल्या कार्यालयातील नोंदणी पुस्तकामध्ये, जे नोंदणी पुस्तक नमुना ब मध्ये असतं, निबंधकाच्या कार्यालयामध्ये नोंदणी पुस्तक नमुना ब मध्ये असतं, त्या पुस्तकात नोंदणी करून त्या संस्थेला नोंदणीचा पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देण्याचं कार्य निबंधक पार पाडतात. दुसरं कार्य निबंधकांना पार पाडावं लागतं वैधानिक कार्य, ते म्हणजे पोटनियमांना मंजुरी देणे. पोटनियमालाच उपविधी असंही म्हणतात. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोटनियमांच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. या पोटनियमामध्ये सहकारी संस्थेच्या कारभाराचं स्वरूप, व्यवस्थापन समितीची निवड, कर्ज देण्या घेण्याच्या पद्धती, कर्जाचा कालावधी, हिशेब ठेवण्याच्या पद्धती इत्यादी बाबतचे नियम पोटनियमात दिलेले असतात. निबंधक पोटनियम सहकारी संस्थेच्या कायद्याला धरून आहे किंवा नाही याची खात्री करतात आणि नंतरच त्यास मान्यता देतात. गरज भासल्यास या पोटनियमामध्ये सुधारणा सुचवण्याचं काम सुद्धा निबंधक करतात. तसेच काही कारणास्तव संस्थेने पोटनियमामध्ये बदल केले असल्यास ते पोटनियम कायद्यानुसार असल्याची खात्री करतात आणि त्यावेळेसच त्याला मान्यता देतात. अन्यथा पोटनियमांना मान्यता देत नाही. म्हणजे थोडक्यात पोटनियमांना मंजुरी देत असताना सहकार कायद्यानुसार पोटनियम आहेत किंवा नाही याची खात्री पटल्यावरच निबंधक पोटनियमांना मंजुरी देण्याचं कार्य पार पाडतात. पुढचं कार्य आपल्याला बघायचंय तिसरं, नोंदणी दाखला देणे. सहकारी संस्थेच्या नोंदणी झाल्यानंतर किंवा पोटनियमांना मंजुरी दिल्यानंतर सहकार आयुक्त हा किंवा निबंधक हा सहकारी संस्थेचा नोंदणीचा दाखला देतात. या दाखल्यालाच प्रमाणपत्र असंही म्हणतात. सहकार आयुक्त व निबंधक या दाखल्यावर आपली सही करतात, आपला शिक्का मारतात आणि हे प्रमाणपत्र किंवा हा दाखला संस्थेची नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा असतो आणि निबंधक नोंदणी दाखला सहकारी संस्थेला किंवा प्रवर्तकांना देण्याचं कार्य पार पाडतात. पुढचं कार्य आहे चौथं आहे, ते म्हणजे सभासदत्वास मंजुरी. सहकारी संस्थेचे सभासदत्व हे सर्वांसाठी खुलं असतं आणि ऐच्छिक असतं. जर एखादी व्यक्ती सहकारी संस्थेसाठी
सहकारी संस्थेच्या सभासदत्वासाठी पात्र असेल आणि त्या व्यक्तीचे सभासदत्व सहकारी संस्था नाकारीत असेल, म्हणजे बघा एखादी पात्र व्यक्ती असेल, सभासद होण्यासाठी पात्र असेल आणि त्याचे सभासदत्व जर का सहकारी संस्था नाकारीत असेल तर अशा व्यक्तीस सभासदत्व देण्याचं कार्य सहकार आयुक्त किंवा निबंधक करतात. बऱ्याच वेळेस सहकारी संस्थेमध्ये अशा घटना घडतात की एखाद्या दुसऱ्या पक्षाचा व्यक्ती असेल, त्याला सभासदत्व नाकारलं जातं, परंतु तो सभासद होण्यासाठी काय असतो, पात्र असतो. अशा पात्र व्यक्तीला सहकारी संस्थेचं सभासदत्व देण्याचं कार्य निबंधक पार पाडतात. पुढचं आहे संस्थांचं वर्गीकरण. संस्थांचं वर्गीकरण करण्याचं कार्य सुद्धा निबंधक पार पाडतात. त्यामध्ये सहकारी संस्थेचे उद्देश, कारण सहकारी संस्था ही विशिष्ट उद्दिष्टांशिवाय स्थापन होत नाही. सहकारी साखर कारखान्याचं उद्दिष्ट असतं साखर तयार करणं. गृहनिर्माण सहकारी संस्थेचं उद्दिष्ट असतं प्रत्येक सभासदाला घर मिळवून देणं. तसंच पतसंस्थेचं उद्दिष्ट असतं आपल्या सभासदांना कर्ज पुरवठा करणं. या कार्य व व्यवसायानुसार वर्गीकरण केलं जातं. उदाहरणार्थ कृषी संस्था, पणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी बँक, सर्वसाधारण संस्था, गृहनिर्माण संस्था, प्रक्रिया संस्था इत्यादी निबंधकाला योग्य वाटल्यास संस्थेला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात अथवा उपवर्गात समाविष्ट करण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे. थोडक्यात संस्थांचे वर्गीकरण करण्याचं कार्य निबंधकांना पार पाडावं लागतं. पुढचं आहे सभांचे आयोजन. सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार सभा घेणं बंधनकारक आहे. परंतु सहकारी संस्थेने या सभा योग्य मुदतीमध्ये जर बोलावल्या नाहीत तर अशा वेळेस निबंधक आपल्या अधिकारात त्या सभा बोलवण्याचं कार्य सुद्धा पार पाडतात. उदाहरणार्थ वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्यांच्या प्रत्येक सहकारी संस्थेने बोलावली पाहिजे. परंतु ही सभा जर सहकारी संस्थेने बोलावली नाही तर निबंधक आपल्या अधिकारामध्ये ही सभा बोलवतात, या सभेचं आयोजन करतात. तसेच आवश्यकता भासल्यास अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचं कार्य सुद्धा सहकार आयुक्त किंवा निबंधकांना करावं लागतं. पुढचं आहे संस्थेच्या निधीची गुंतवणूक. सहकारी संस्थेच्या जो दरवर्षी नफा मिळतो त्या नफ्यातील काही हिस्सा सहकारी संस्थेला राखीव निधी म्हणून बाजूला काढावा लागतो. अर्थात 25% राखीव निधी म्हणून बाजूला काढावा लागतो. सहकारी संस्थेला मिळालेला नफ्यातून 25% नफा हा राखीव निधी म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेला बाजूला काढावा लागतो आणि सहकारी संस्थेला राखीव निधीच्या गुंतवणुकीकरिता निबंधकांची मान्यता घ्यावी लागते. जोपर्यंत निबंधक योग्य ठिकाणी या निधीची गुंतवणूक करण्यास परवानगी देत नाही तोपर्यंत सहकारी संस्थेला निधीची गुंतवणूक करता येत नाही. संस्थेने आपल्या निधीची एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधकाच्या शर्तीच्या आधारे परवानगी निबंधक सहकारी संस्थेला देतात. म्हणजे थोडक्यात निबंधक निधींची गुंतवणूक करण्यासाठी परवानगी देत नाही तोपर्यंत सहकारी संस्था राखीव निधीची गुंतवणूक योग्य ठिकाणी करू शकत नाही. पुढचं आहे न्याय निवाडा. एखाद्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद निर्माण झाल्यास निबंधक लवादाची भूमिका सुद्धा पार पाडतात. लवाद म्हणजे न्यायाधीशाची भूमिका पार पाडणं. कारण सहकारी संस्था आल्या, एकापेक्षा जास्त व्यक्ती आल्या, त्या ठिकाणी वादविवाद आलेत, मतभेद आलेत. अशा वेळेस या दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी निबंधक देतात, निबंधक उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर त्यांच्या विरोधातले आणि बाजूचे पुरावे विचारात घेतात आणि निपक्षपातीपणे निबंधक न्याय निवाडा करण्याचं कार्य पार पाडतात. आणि शेवटचं आहे संस्थेचे एकत्रीकरण किंवा विभाजन. सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून, सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोणत्याही सहकारी संस्थेचे व्यवस्थापन अकार्यक्षम, अर्थक्षम नसेल तर कायदेशीर पूर्तता करून 2 वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे, 2 किंवा त्यापेक्षा जास्त अशा सहकारी संस्थांचे एकत्रीकरण करण्याचं कार्य सुद्धा निबंधक पार पाडतात. 2 किंवा त्यापेक्षा जास्त सहकारी संस्थेचं व्यवस्थापन व्यवस्थित नसेल, ठीक नसेल, तोट्यामध्ये चालत असतील तर अशा वेळेस अशा सहकारी संस्थांचं एकत्रीकरण करण्याचं कार्य निबंधक करतात. किंवा एखाद्या संस्थेचे विभाजन करण्याचं कार्य सुद्धा निबंधकांना करावं लागतं. वादविवाद निर्माण झाले असतील तर अशा वेळेस
त्या दोघाही संस्थांचं विभाजन, एका संस्थेचं विभाजन 2 सहकारी संस्थांमध्ये करून घेण्याचं कार्य सुद्धा निबंधकांना पार पाडावं लागतं. अशा पद्धतीने वैधानिक कार्य निबंधकांना पार पाडावं लागतं. धन्यवाद.